आज आपण बघणार आहे रेशनच्या तांदळाची एकदम हलकी फुलकी आणि एकदम पांढरं शुभ्र अशी इडली कशी बनवायची ही रेसिपी. उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडीचे दिवस असो, प्रमाण व्यवस्थित घेतलं तर इडलीसुद्धा तुमची व्यवस्थितच होणार आहे. अगदी अन्नाकडे मिळते त्या पद्धतीने. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे घेतलेली आहे मी सफेद उडदाची डाळ. थोडेसे 2-3 चमचे आपल्याला यामध्ये घालायची चण्याची डाळ. 1 वाटी पोहे आपल्याला लागणार आहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये घालायचे. सगळ्यात पहिलं प्रमाण कसं घ्यायचं आहे, 1 वाटी घ्या आणि वाटीने तांदूळ मोजून घ्या. तांदूळ जर तुम्ही 3 वाट्या घेतला तर त्या 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी त्याच वाटीने सफेद उडदाची डाळ यामध्ये घालायचे आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे पोहे घालायचे. आता इथे मी काय करते, डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करते आणि स्वच्छ धुवून घेते आणि साधारणतः 7-8 तास भिजायला घालते. आता काही जणी डाळ आणि तांदूळ वेगवेगळं घालतात, तसं काही करायची आवश्यकता नाही आहे. दोन्हीही एकदमच भिजले जाणार आहे आणि दोन्ही शेवटी आपण इथे मिक्सच करणार आहे, त्यामुळे एकत्र भिजत घालायचं. पोहेसुद्धा धुवून त्यामध्येच घालायचे म्हणजे चांगले भिजले जातात. 4-5 पाण्याने चांगलं धुवून घेतलं की 7-8 तास इथे डाळ तांदूळ पोहे एकत्र करून भिजत घातलं होतं. आता 7-8 तासानंतर काय करायचं आहे, डाळ तांदूळ आता धुवायची गरज नाही आहे. फक्त काय करायचं आहे, हाताने म्हणा, झाऱ्याने म्हणा, चाळणीने म्हणा, तांदूळ निथळून घ्यायचं आहे आणि निथळून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये जे पाणी आपण घातलेलं आहे भिजायला, तेच पाणी यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं थोडं घालून हे चांगलं मऊसूद असं वाटून घ्यायचं. आता वाटताना कसं वाटायचं आहे, इडलीसाठी आपण जर हे तांदूळ वाटत असलं तर थोडंसं ते असं रवळ वाटलं तरी काहीच हरकत नाही आहे, कारण आपण हे इडलीसाठी वाटून घेतो. याच पद्धतीने आपण बाकीचं राहिलेलं सुद्धा डाळ तांदूळ इथे वाटून घेणार आहे. वाटताना फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी जपून वापरायचं. आता इथे काय केलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे त्यामध्येच आता मीठ घालते. आता काही जणी तुम्ही पाहिलं असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी करताना मीठ घालतात किंवा मी तसं 1-2 वेळा केलेलं आहे, पण मला तसं काही फरक जाणवला नाही. त्यामुळे मी काय करते, रात्रीचं डाळ तांदूळ वाटून घेतलं की त्यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित 10 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. तुम्ही जितकं चांगलं फेटून घेणार आहे ना, तितकी त्यामध्ये पिठामध्ये हवा तयार होते, पीठ हलकं होतं आणि पीठ दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं असं टम फुगलं जातं. त्यामुळे काय होतं, आपली इडली जी आहे ना ती एकदम परफेक्ट अशी हलकी आणि रवळसर येते, चिकट अजिबात होत नाही. रात्रभर एक झाकण ठेवायचं, वरनं एक कपडा घालायचा, रात्रभर पीठ परमिटेशन करायला ठेवायचं. आता इथे बघू शकता पीठ किती छान असं आपलं इथे आंबलं गेलेलं आहे, वरती चांगलं असं फुगून आलेलं आहे. आता इथे आपल्याला इनो वगैरे काही घालायचं नाही. दुसरी पण टिप तुम्हाला एक सांगते, आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेलेच आहे. आता पावसाळा अगदी जवळ आलेला आहे. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी अजून पडलेला नाही आहे. पण जर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमुळे तुमचं पीठ जर असं परमिटेशन झालं नाही चुकून, तर आणि तुम्हाला एकदम झटपट अशी इडली बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही इनो किंवा खाण्याचा जो सोडा असतो तो थोडासा अर्धा चमचा घालून परत एकदा पीठ फेटून घ्यायचं आणि मग इडली बनवायला घ्यायची. जर तुमचं हे कधी करायचं आहे, जर तुमचं पीठ व्यवस्थित परमिटेशन झालं नाही तर तुम्हाला हे करायचं आहे. आणि जर तुमचं पीठ या पद्धतीने असं फुगलं गेलं, परमिटेशन झालं, तर मात्र तुम्हाला इनो किंवा सोडा घालायची काही गरज इथे पडणार नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपण दुसऱ्या दिवशी इडली बनवताना पीठ जास्त असं परत फेटायचं नाही आहे. फक्त त्यातली थोडीशी हवा जी असते पिठामधली गुदमरून बसलेली, ती 1 मिनिटभर चमच्याने फिरून ती काढून घ्यायची आणि मग आपल्याला इडली ते करायला घ्यायची. इडली करताना दुसऱ्या दिवशी पीठ चांगलं फुगलेलं असतं, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जास्त फेटायचं नाही. आता इडली खाताना कधी गुतत असते, कोरडी लागते किंवा इडलीला आपली एक अशी चकाकी येत नाही, तेव्हा काय करायचं आहे, तुम्हाला 1 पळीभर पिठामध्ये तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्याच्या नंतर मात्र आपल्याला इडली लगेच करायला घ्यायची. इथे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून पहिलं पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि मग इडली पात्राला तेल लावायचं, त्यामध्ये पीठ भरायचं जेवढं बसेल तेवढं आणि लगेच इडली पात्र
गरम वाफेच्या पाण्यावरती ठेवून द्यायचं या पद्धतीने. आता इडली इथे किती वेळ उकडून घ्यायची, साधारणतः 8 ते 10 मिनटं एवढेच मोठ्या गॅसवरती इडली उकडून घ्यायची. बारीक गॅसवरती इडली जर उकडली तर ती चिवट होते, जाळी वगैरे तिला पडत नाही आहे. दुसरी गोष्ट, 8-10 मिनटापेक्षा जास्त जर तुम्ही इडली उकडत ठेवली तर मग मात्र इडली तुमची कडक आणि अशी निबार होते आणि कोरडी होते. तर त्यापेक्षा जास्त आपल्याला उकडायची नाही. 8-10 इडली पात्रातून आपण भांडी काढून घेतली की इडली कधी काढून घ्यायची, थोडा वेळ इडली गार होऊन द्यायची आणि मग चमच्याने किंवा सुरीच्या पाठीमागच्या भागाने आपल्याला इडली ते काढून घ्यायची. इडली एकदम व्यवस्थित निघते, इडली एकदम व्यवस्थित होते. आता थंडीचे दिवस चालू होणार आहे, पावसाळा म्हणलं की थंडी आलीच. ह्या थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन इडलीचं डोश्याचं पीठ जर या पद्धतीने बनवलं तर तुमची इडली डोसा कधीही फसणार नाही. अगदी रेशनचं तांदूळ असलं तरी चालेल. फक्त यामध्ये आपल्याला कोणतं तांदूळ घ्यायचं नाही आहे, जे तांदूळ चिकट असतं. म्हणजे इंद्रायणी तांदूळ जर तुमचा असेल तर ते तांदूळ इडली किंवा डोश्यासाठी अजिबात वापरायचं नाही आहे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणतंही तांदूळ इथे इडलीसाठी वापरू शकता. फक्त प्रमाण असंच घ्यायचं आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन इडलीचं पीठ तयार करायचं. तर इथे बघू शकता व्यवस्थित इडल्या निघतात आहे, छान जाळी पडलेली आहे, हलकी झालेली आहे आणि पांढरं शुभ्र झालेली आहे. 1 चमचा आपण तेल टाकल्यामुळे चांगली इडलीला अशी चकाकी चमक आलेली आहे आणि एकदम मऊसूद अशी आपली ही इडली बनून तयार झालेली आहे, जाळीदार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे, त्यानुसार आपण रेसिपीला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तुम्हाला त्या आवडत असेल शेअर करा आणि अजून नवीन असाल सबस्क्राईब नक्की